Bilal Sheikh and Vivek, these two are the openers. Is going to be Atish Bambre. Open the bowling attack. Facing him, Bilal Sheikh. Game on. Here goes Atish Bambre. Right arm over the wicket. Facing him, Bilal Sheikh. Goes to Bilal, who committed on the front foot. Fine delivery. Atish dropping shot. And little bit a moment in the air and off the surface. In cutter ball from Atish Bambre. निश्चित सरसर मारण्याचा प्रयत्न होता आणि तो आपण जर पाहिला तर एक शारीरिक भाषा ओळखली गोलंदाजाने आणि शरीरापासून दूर ठेवण्यामध्ये यशस्वी ठरलं आणि पडल्यानंतर आतमध्ये थोडासा बोलतोय चेंडू निर्धाव राहतोय. Atish Bambre reaches bowling mark. Here he go. This time try a pitch stroke indeed. And Bilal gets one. Not a confident looking stroke. He tried to play through the covers. And ball is travelling slightly in the air, but in the gap. So Bilal Sheikh off the mark with one, and Mauli Sport one without loss. Now Vivek on his strike. Atish Bambre goes to Vivek. Fine delivery up to the batsman. Great bowling. One of the great young talented all-rounder, Atish Bambre. Atish Bambre. Right arm over the wicket. Ball this time a beautiful stroke indeed. Superb cover drive through the extra cover fence for 4. Four more to total now. Vivek off the mark with 4 and he scored 5 without loss. Bambre, this time fine delivery but away from the off stump wide. हमारे भाई और जो दर्शक है, आपने जो पर्दा पकड़ा है प्लीज उसको छोड़ दे और पर्दे के पीछे जाके बैठे. पर्दे में रहने दो, पर्दा ना उठाओ. Score is 5-6. Score is wide. Last one was a wide delivery. Atish. Ball this time fine delivery. Played very awkwardly to mid on. And with the stroke batsman through for 1. 1 to score now. Score was up to 7. Still I think since from morning session there are lot of runs comes in power play. This is the excellent bowling from Bambre. Contain batsman keep and quiet. त्याची ज्या नावाने ओळखला जातोय त्याची सिद्धता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सामना तो सामना चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते पॉवर प्लेच्या षटकामध्ये. Atish Bambre, right arm over the stumps. Ball this time slog sweep in vacant area. Class shot from Bilal. One bounce cross the mid wicket boundary for 4. जैलिस स्पोर्ट्स के कैप्टन और RD 4440 के कैप्टन, आपको टॉस के लिए तैयार रहना है. तसेच आपण पाहू शकता या परिसरातील उत्कृष्ट प्लंबर सन्माननीय अशोकजी केने साहेब आपणास विनंती आहे या व्यासपीठावरती यायचं आहे आणि गुरसे गावचे क्रिकेटचे कट्टर चाहते देवजी केने साहेब आपणासही विनंती आहे आपण मंचावर यायचं आहे. देखना है कि गेंदबाजी में किसको लगाया जाता है और गेंदबाजी के लिए बुलाया गया है गेंदबाज राजदीप को. निश्चित या क्रीडानगरमध्ये आलेल्या दुपारच्या सत्रामध्ये प्रेक्षक वर्ग खेळाडू वर्ग
आणि या पंचकृषीतील आजी माजी सदस्य या सर्वांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर येऊन बसायचं आहे, कारण ही स्पर्धा मान सन्मान आणि मान वंदना देण्यासाठी राबवलेली आहे. राजदीप राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए पहली गेंद बहुत ही खूबसूरत कवर ड्राइव इनफील्ड के ऊपर से कवर बाउंड्री के बाहर 4 रन. बल्ले को थोड़ा सा तिरछा किया था लेकिन फील्डर के ऊपर से खेला बहुत ही खूबसूरती के साथ. जो नया फॉर्मेट लाया है इसमें जो जूनियर खिलाड़ी है वो काफी फोकस पे आ गए निश्चित क्योंकि कुछ करने का जज्बा उनमें है. पण करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म हवा होता आणि प्लॅटफॉर्म मात्र निर्माण करून दिलेला आहे. मागचा चेंडू पाहिला, एक क्रिकेटिंग शॉट, अप्रतिम फटका, चौकार. राजदीप विवेक के लिए इस मरतबा जब देखा कि गेंद फुलर लेंथ है, सिर्फ हल्के हाथों से गेंद को खेल दिया और गेंद कवर बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रन. इसे कहते हैं मिनिमम एफर्ट और मैक्सिमम रिजल्ट. क्या शॉट खेला है, क्या क्लास है बैट्समैन का. बिलाल शेख किंग ऑफ भिवंडी क्रिकेट उनके साथ हैं, लेकिन क्लासिकल स्ट्रोक खेल रहे हैं विवेक. ज्यावेळेस तुमचा जोडीदार हा मोठा असतो त्यावेळेस निश्चित आत्मविश्वासही त्याहून मोठा असतो आणि त्या आत्मविश्वासाने आपण पाहतोय दोन्ही शॉट मारलेले पाहतोय चौकारच्या सहाय्याने. मेरे ख्याल से तारीफ सैयद साहब हमारे बीच आए हैं. इस चौकी की मदद से स्कोर 19 पे पहुंचा है. 3 चौकों की मदद से विवेक खेल रहे हैं 13 रनों पर. राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए इस मरतबा ऑन दी अप खेला है. फील्डर क्या पहुंच पाएंगे, बढ़िया कैच, विवेक आउट. हमारे बीच 70-70 ब्रांड को दुनिया में लाने वाले और स्पोर्ट्स दुनिया का बहुत बड़ा नाम 70-70 टेलीकास्ट के प्रोपराइटर बिग बैश मुंबई को जिन्होंने किया, तारीफ सैयद साहब पहुंच चुके हैं. हम आपसे इल्तिमास करते हैं कि आपका इस्तकबाल है और आपको हमारे वीआईपी मंच पे आना है और उसकी जिन्नत को दोबारा करना है. मोस्ट 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 वेलकम वन ऑफ दी नेशनल ब्रांड लाइक 70-70. बहुत इस्तकबाल है आपका सर, जिन्होंने बिग बैश मुंबई आपकी खिदमत में एक ऐसा टूर्नामेंट दिया जो देर तक याद रखा जाएगा. 70-70 का टेलीकास्ट आप देखते हैं, पूरा मुंबई रत्नागिरी कवरेज रहता है. 70-70 के जो ब्रांड्स टी शर्ट जो बीपीएल में आप देखने वाले हैं, भिवंडी प्रीमियर लीग में, बाली में देखने वाले हैं, उसके खाली को मालिक 70-70 टेलीकास्ट के खाली को मालिक. और 70-70 एक ऐसा ब्रांड बन चुका है जिसे बच्चा बच्चा जानता है. उसके ओनर मोहतरम इज्जत में आप तारीफ साहब हमारे बीच में आ चुके हैं. हम उनका दिल की गहराइयों से इस्तकबाल करते हैं. उनकी मालूमात के लिए मुकाबला माउली स्पोर्ट बनाम एसपी दापोडी. राजदीप ओ बिलाल शेख ने लेफ्ट स्वीप कर दिया गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 4 रन. चौधरी निश्चित आपण पाहतोय की चौक्या मागे लागली ताकद आणि नजाकत बघून दिल खुश होत आहे आपला. राजदीप बिलाल को फिर उस तरह खेलने की कोशिश, पहले ही फ्रंट फुट पे कमिट हुए थे. गेंद विकेटों के ऊपर से चली गई विकेट कीपर के पास. ओवर नंबर 2 का खेल चल रहा है, मैंडेटरी पावर प्ले का ओवर चल रहा है. 23 रन में टॉस हार के पहले बल्लेबाजी करती हुई. अगला मुकाबला एक और क्लैश ऑफ टाइटन्स आप देखने जा रहे हैं. बीपीएल भिवंडी प्रीमियर लीग अलग अंदाज में ऑक्शन की चर्चा सभी जगह चलती हुई. इस मरतबा ऑफिस टॉस खेला है, पैरों के सामने डीप स्क्वायर लेग पे फील्डर मौजूद है. 1 रन. 1 रन से 2 ओवर की समाप्ति पे कुल रन बने 24
12.00 का करंट रन रेट है और विकेटों को हम देखें तो 1 विकेट गिरा है। आप देख सकते हैं हमारा वीआईपी डाइस जहाँ पर बरदस जो जोड़ी है उसके नीलेश पाटिल जी हैं, संजू मात्रे हैं जिनके हंसी का स्पोर्ट काफी फेमस हुई थी, चरण पाटिल जी हैं उनकी बगल में जो हमेशा हमारा साथ दे रहे हैं, अन्ना जी और तारिफ सैयद साहब को आप देख सकते हैं। 70 ब्रांड, देखिए किसी ब्रांड को पूरे दुनिया में पहुंचाना बहुत बड़ी बात है। 10 PL जब हुआ तारिफ सैयद का 70 का टेलीकास्ट, उनके 70 के ड्रेसेस हर देश में पहुंच गए, चाहे वो खिलाड़ी किसी भी कंट्री का हो, उसने 70 का वो ड्रेस जरूर पहना था। निश्चित असं म्हटलं जातं की इतिहास सांगतो की काल सुख होतं, विज्ञान सांगतो की उद्या सुख आहे, परंतु मन आणि दिल जर खरं असेल तर मित्र रोजच सुख आहे. आणि अशा माध्यमातून आपण पाहतोय दिलखुश व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती. Big Butt, this time beauty. But umpire call a white. Very close decision from umpire. Umpire is the best judge. Not happy there. Chirag Mali, Big Butt of Ranal, one of the great all-rounder. Bilal Sheikh facing Chirag Mali. Score moves up to 25 for the loss of 1 wicket. Is going to be Chirag Mali. Tall man. Here he go. Charging from here. Goes to Bilal Sheikh, try to York, fine delivery with the short back leaf, tucking on the outside, turning with the corner to backward of the square, and enough time batsman gets one. निश्चितच खूप चांगला चेंडू होता, यॉर्कर लेनचा चेंडू होता. शेवटच्या क्षणाला आपला फटका जो होता त्याच्यावरती नियंत्रण पाहिलं, परंतु एक चिक्की सिंगल पासून रोखू शकत नाहीये. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. धावसंख्यावरती जर नजर टाकली तर धावसंख्या आपण पाहू शकता 26 धावा. 26 for the loss of 1 wicket. In previous season 2019-20, Chirag Mali claimed 2 hat-tricks. One of the great all-rounder of Taluka cricket. You are watching BC4 format City Cricket, late Appa Nana Memorial Cup 2020 from Pogao. And here goes Chirag Mali. The Big Butt of Ranal turn. Charging from here goes Pasas. Goes to Sham Chaudhary, nasty bouncer, but downs to leg side, white signal from umpire. The length is perfect, but line is not good. 27, Mauli Sport, departure of the Vivek's wicket. Batsman to follow, Bhivandian, AB de Villiers, Gasuddin Sheikh, Bhivandian Stevo, Nitin Patil. Large batting to follow, Saqib Khan, one of the great all-rounder. Chirag this time slogging over mid-wicket. Could be a 6, yes it is. What a great shot, typical Sham Chaudhary stroke. From Rock of Temgar, and Sham Chaudhary off the mark in dashing fashion and scored bouncing to 33 for the loss of 1 wicket. Third over in progress. एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला होता आणि या डावामध्ये इथं मात्र पाहू शकता आपण संजीवनी भरेल, कारण या षटकामध्ये जर पाहिलं तर 2 वाईटची हाताळणी पाहायला मिळाली होती. एका धावेसाठी चेंडूने इथं मात्र मोठा फटका षटकार येतोय आणि धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावरती 33 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. Chirag Mali, right arm over the stumps. Goes to Sham, fine delivery. Pitching on the good line spot and moving way to the batsman. Extra pace and extra bounce from Chirag Mali. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा चेंडू जर आपण पाहिला तर अप्रतिम हाताळला होता. चांगल्या पद्धतीने त्याची डिलिव्हरी झाली आणि आपण पाहिलं निर्धाव चेंडू निघाला. Chirag Mali, right arm over the stumps. This time once more downs to leg side. He bows in Dusra Mohalla. White signal from umpire. 1 to score now. 34 for the loss of 1 wicket. Mauli Sport. Siddesh Patil, Sridhar Patil, Itade Sarpanch,
and Mr. Grow of Kawad and Yogeshwar. 5-6 personalities behind Mauli Sport. चिराग मालिक मोठा गोलंदाज आहे. नावारूपाने आपण त्याला नेहमीच ओळखतोय आणि त्या नावाचा गुणगानही होतोय. परंतु मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर थोडीशी गोलंदाजी खराब पाहायला मिळते. Chirag Mali. Ball this time, ball is balloon in the air, could be caught in ball. Fine effort from Chirag, yes, he's out. What a taken by Chirag, not easy on his follow through, and finally Sham Chaudhary on his way. चालले असतील त्यानंतर मात्र हा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. New batsman in A1 Pawan. Very dangerous player, Pawan Kene. Chirag Mali. Facing him Bilal Sheikh. Slightly a very quiet inning. This time lovely looking on drive. Fielder in deep finds the ball. Enough time batsman gets one. Darshan Patil is there. 1-2 score now. Score moves up to 35 for the loss of 2 wickets. या क्रीडानगर मध्ये उपस्थित या पंचकृषीत प्रतिष्ठित नागरिक कोणी असतील तर कृपया आपण व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. पाटील ब्रदर्स यवन जोडी तेजस पाटील व श्री निलेश पाटील यांच्या माध्यमातून ही साकारलेली स्पर्धा स्वर्गीय अप्पा व स्वर्गीय नाना स्मृती चषक या चषकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. Chirag Mali goes past us. Goes to Pawan, beauty. But just missing the leg stump wide. What a great bowling, but slightly line is outside the leg stump. The length is perfect. 1-2 score now. And his score moves up to 36 for the loss of 2 wickets. Now Darshan Patil having a word with Chirag Mali. Atish Bambre also there. You are watching BC4 City cricket. City is the best race of Indian players. This time a balloon in the air. Yes, is a big wicket. Pawan Kene is out for duck. And what an excellent bowling from Chirag Mali. देखिए ठाकरे, अगर आप तेज गेंदबाज हैं तो आपके पास यॉर्कर नहीं, आपके पास शॉर्ट पिच गेंदों की भरमार नहीं, तो फिर आप तेज गेंदबाज नहीं, क्योंकि पुल करना मुश्किल हो जाता है जब गेंद तेज सीने के करीब आती है. निश्चित बरोबर म्हटलं आपण. चला क्षेत्ररक्षण लावून यायचं आहे. आपण म्हटलं की हा मोठा मासा गलाला लागलाय. मी तर म्हणेन हा तर देव मासा गलाला लागलेला पाहतोय आपण. 36 रन 3 विकेटों के नुकसान पे 3 ओवर की समाप्ति के बाद. पिछला मैच जहां पर जॉय कुमार के साथ पवन केने ने जीता था, इसीलिए क्रिकेट में कहा जाता है कभी हीरो तो कभी जीरो. देखिए सबसे बड़ी बात है, इतने तेज गेंदबाज है, लेकिन चिराग माली को मैंने नो बॉल करते बहुत कम देखा है. हालांकि भिवंडी क्रिकेट का इतिहास है कि पायनियर के ऋषि पटेल सिर्फ एक गेंदबाज हैं जिन्होंने 25 साल में ओवर स्टैपिंग नो बॉल नहीं डाला है. और अंतरराष्ट्रीय क्रिकेट में ये रिकॉर्ड कपिल देव के नाम है, जिन्होंने 431 विकेट लिए. उसके बाद इमरान खान जिन्होंने 362 विकेट लिए, उन्होंने भी नो बॉल नहीं किया. इयन बॉथम 383 विकेट, उन्होंने भी नो बॉल नहीं किया. सर रिचर्ड हेडली, डेनिस लिली, नॉट सर रिचर्ड हेडली, डेनिस लिली 355 विकेट, नो बॉल नहीं किया. और लांस गिब्स जो कि ऑफ स्पिनर थे,
उन्होंने 305 विकेट लिए लेकिन 9 बॉल नहीं किया। आइए लौट चलते हैं दर्शन पाटिल के ओवर की तरफ। 3 ओवर की समाप्ति, कुल मिलाकर 33 रन हुए और 3 विकेट गिरी। अस्सलाम वालेकुम। कल सुबह जल्दी आओ कल। दर्शन पहली गेंद बहुत ही खूबसूरती के साथ चॉप कर दिया है। डीप बैकवर्ड पॉइंट पे खिलाड़ी जरूर मौजूद है। 1 रन। नितिन ने बल्ले के फेस को खोला था, बहुत बढ़िया चॉप स्ट्रोक। हाँ सुबह जल्दी आओ। 1 रन से स्कोर 37। रन बनाना कठिन हो रहा है, उसका कारण है कि लाइन ऑफ अटैक गेंदबाजी का बहुत अच्छा है, गेंदबाजी बहुत ही कसी भी हो रही है। अगले टॉस के लिए दोनों टीमों को तैयार रहना है, जैलीज और आरडी। इस मरतबा यॉर्क कराने की कोशिश, कलाइयों का उपयोग। क्रीज में पीछे जाके टर्न करते हुए बिलाल शेख आज सर पे बर्फ रख के बल्लेबाजी कर रहे हैं। 1 रन बनता हुआ स्कोर में 38 रन। बोल मंगया। देवली से मंगेश पाटोले उर्फ अपला मंगया ने इस नियोजन के लिए तेजस पाटिल और नीलेश पाटिल और ऑर्गेनाइजिंग कमेटी को शुभकामनाएं दी है। आपका धन्यवाद। इस मरतबा फिर से यॉर्कर लेन की गेंद थी, फिर से खोद के निकाला था बल्लेबाजों ने। आपका स्वागत है मंगेश पाटोले उर्फ अपला मंगया। देखिए इस तरह की जो गेंदबाजी हो रही है, कहीं ना कहीं भी जगह नहीं दे रहे हैं दर्शन पाटिल शॉट्स लगाने के लिए। विकेट टू विकेट गेंदबाजी कर रहे हैं, विकेटों में गेंद है, बैट्समैन को मजबूर कर रहे हैं नीचे बैकलिप से खेलने के लिए। निश्चित अचूक टप्प्याचा मारा आपल्याला पाहायला मिळतोय। बॅक टू बॅक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, त्या कारणास्तव मोठे फटके मात्र लागत नाहीये। दर्शन की गेंद इस मरतबा लेफ्ट स्वीप की हवा में और बिलाल शेख का बढ़िया कैच। पिछले 4 साल से मैं देख रहा हूं, किस्मत बिलाल शेख के हाथ कभी नहीं आई है। कभी बिलाल शेख का कोई भागते हुए कैच पकड़ता है, कभी कोई दाएं हाथ से पकड़ता है, कभी बाएं हाथ से पकड़ता है। लक फैक्टर सिंस फ्रॉम 4 years नेवर इन बिलाल शेख्स फेवर। निश्चित क्रिकेटमध्ये लक फॅक्टरला खूप महत्व आहे आणि ज्या वेळेस तुमचा लक फॅक्टर तुमच्या बाजूने असेल आणि तुमची मेहनत जर असेल तर निश्चितच या खेळामध्ये तुम्हाला उच्चांक लाभेल। नए बैट्समैन भिवंडी के एबी डिविलियर्स 360 डिग्री मैन गैसुद्दीन शेख आए, लेकिन मैं सराहना करूंगा आतिश बामड़े की, जिन्होंने अपनी चिराग माली की जो टीम के कैप्टन है, उन्होंने क्या कप्तानी की है और क्या गेंदबाजी की है एसपी दापोडे के गेंदबाजों ने। करण पाटिल फैमिली में स्कोर है 39 रन 4 विकेटों के नुकसान पर। ओवर नंबर 4 का खेल चल रहा है। वीआईपी डाइस पे इस वक्त नीलेश पाटिल हैं, मोहतरम तारिफ सैयद साहब हैं और कई मान्यवर हैं जिनका हार्दिक स्वागत है। हंसिका स्पोर्ट्स के करता धरता संजू मात्रे जो बहुत देर तक हमारे साथ रहे, उनकी टीम ने पहले 2 एमएलए ट्रॉफीज को जीता भादौड़ में, कई कप जीते और गजा ने बहुत ज्यादा हमारे कमेंट्री बॉक्स में मजा की थी। राइट आर्म ओवर द विकेट, इस मरतबा फ्रंट फुट पे आके गेंद को खेला डीप वाइड मिड ऑन पर 1 रन। हर कोशिश हो रही है बल्लेबाज की, लेकिन जो लाइन ऑफ अटैक है, जो लेंथ और लाइन को मेंटेन किया है दर्शन ने, उसको भेदना मुश्किल हो रहा है। स्कोर 40 रन। सुबह से 80 के लक्ष्य छुए जा रहे हैं। आज इस स्पर्धा में हाईएस्ट टोटल भी पॉइंटियर का है और हाईएस्ट चेसिंग भी पॉइंटियर का है। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए दर्शन पाटिल। ओ बल्ले का सीधा और एक और अच्छा कैच, फ्लाई स्लिप में आउट हो गए बैट्समैन। क्या बॉलिंग हो रही है और बहुत बड़ी विकेट। गैसुद्दीन शेख 0 का चश्मा पहन के आउट।
कि शो में सिर्फ यही गाना बजता है और एक जो धुन है। आर डी बर्मन ने इसको संगीत दिया था, फिल्म थी प्रेम पत्र। देखना है कि दबाव इस वक्त आता हुआ माउली स्पोर्ट्स पे। 4 ओवर समाप्त, रन बने 40, विकेटें गिरी 5। अगले दौर में क्या लक्ष्य रहेगा आपको बताएंगे मनोज ठाकरे। धन्यवाद सिद्दीक सर. आपण पाहिलं या 4 ओव्हर मध्ये गोलंदाजांचा बोलबाला राहिला. आज या स्पर्धेचा आपण पाहतो तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामध्ये फलंदाजी आपल्याला खूप चांगली पाहायला मिळाली. परंतु इथं पाहू शकता आपण आजच्या दिवसामध्ये या मॅच मध्ये गोलंदाज इथं मात्र चांगले चाललेले पाहतात. पहिला षटक हाताळला होता आपण पाहिलं आतिश भांबरे यांनी 11 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर राजदीप यांनी 13 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर आपण पाहिलं चिराग मालीने 4 वाईट टाकून सुद्धा ही 12 धावा खर्च केल्या आणि त्याहून अधिक षटक हाताळण्यात आलं. दर्शन पाटील फक्त आणि फक्त 4 धावा. यावेळेस पहिलाच चेंडू उलटाच डिलिव्हरी. इथं पाहू शकता पंचांचा इशारा येत आहे, नो बॉल. येणारा चेंडू हा फ्रीड असेल. चार गोलंदाज आपली कर्मकुशलता चांगली वापरली. इथं मात्र पाहू शकता आपण सांघिक 5वं षटक ना वैयक्तिक दुसरं षटक घेऊन चिराग माली पहिला चेंडू खराब हाताळतोय. बिल्कुल तेज गेंदबाजों के साथ ये लगा रहता है. आप अंतरराष्ट्रीय क्रिकेट के पन्नों को खोल के देखिए, चाहे फिर ब्रेट ली हो चाहे शोएब अख्तर हो, ज्यादा उत्साहित जब होते हैं तो इस तरह का चित्र सामने आता है. निश्चित आपल्या चेंडूमध्ये जास्तीत जास्त तुम्ही बदल करायला जाल तर या गोष्टी पाहायला मिळतात. चांगला आपण उल्लेख केला. तर पाहूया चिराग माली पुन्हा एकदा बोलतील. हा फ्रीट आहे, कशा प्रकारे फायदा उचलेला फलंदाज साकिब खान. यावेळेस आपण पाहू शकता यॉर्कर लेनचा चेंडू होता, कार्पेटच्या सहाय्याने जातोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न पाहायला मिळतोय, परंतु पाहू शकता एकच धाव. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि ज्या संघाचं क्षेत्ररक्षण निश्चित चांगला असेल त्या संघाला निश्चित फायदा होतोय आणि खास करून गोलंदाजाला. आपण या मॅच मध्ये जर पाहिलं तर अप्रतिम झेल टिपताना पाहिलं खेळाडूला. गोलंदाज पुन्हा एकदा बोलतोय गोलंदाजी मार्क वरती. धावसंख्येवर नजर टाकली तर धावसंख्या आपण पाहू शकता 43 धावा ऑन द बोर्ड. यावेळेस आपण पाहिलं खडे फटका मारण्याचा प्रयत्न केला, चेंडूच्या लाईन वरती पोहोचताना आपण पाहिलं नाहीये. क्या गेंद थी, राइज हुई थी और बैट्समैन को जागते रहो का आदेश देती हुई पहुंची थी. किस्मत वाले रहते कि बल्ले का किनारा नहीं लगा. परफेक्ट डिलीवरी फ्रॉम चिराग माली. हेलो. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या पट्ट्यामध्ये होत असा आला नाही. हा चेंडू तेज तर्रार रफ्तारने टाकलेला चेंडू पाहतोय आणि इथे मात्र फटका लागत नाहीये, परंतु एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या पाहू शकता आपण 44 धावा. यानंतर होणारा मॅच झालीच तलोली वर्सेस RD 000 या संघाच्या संघनायकाने या टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. यावेळेस पाहू शकता विकेट घेण्याचा प्रयत्न इथेही पाहिला. चेंडूची लाईन मात्र खूप चांगली पाहायला मिळाली. चेंडू मात्र आदळतो पायावरती. पंचांचा इशारा तो लेग बाईचा एका धावेपासून रोखू शकत नाहीये. तर इथनं मात्र मोठे फटके यावे लागतील, कारण आजच्या दिवसाचा विचार केला तर कुठलीही धावसंख्या सेफ मानली गेली नाहीये. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. यावेळेस आपण पाहिलं थोडी उचली दिली होती, परंतु चेंडू थांबणार नाही, जाईल सीमारेषे बाहेर. चौकार.
धावसंख्या आपण पाहतोय या चौकाराच्या सहाय्याने 49 धावा लागतायत धावफलकावरती. 6 षटकांचा मित्र सामना आणि षटक क्रमांक 5 चालू आहे. इथेही पाहू शकता आपण गती दिली जाते तर मात्र निर्धाव राहतो चेंडू. या षटकातील शेवटचा चेंडू. 5 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावफलकावरती धावा आपण पाहतोय फक्त आणि फक्त 49 धावा. शेवटचा अंतिम षटक आहे. या षटकामध्ये कमीत कमी तरी 12-15 धावा जमा करणं गरजेचं आहे, कारण आजच्या दिवसाच्या खेळाचा विचार केला तर कुठलीही धावसंख्या सेफ मानली गेली नाही. या 81 धावांचं सुद्धा आव्हान इथं पूर्ण करताना आपण पाहिलं. एक भला मोठा संघ धनेश 11 या संघासमोर पायनर या संघाने शेवटचं अंतिम ओव्हर आहे. या पहिल्या पारीतील आपण पाहू शकता दर्शन पाटील येतोय गोलंदाजी मार्क वरती. तर 6 षटकांमध्ये कमीत कमी 75-80 धावा जर असल्या तर टीम साठी फाईट स्कोर बनू शकते. परंतु क्रिकेट आणि त्याचा खेळ आहे. ज्या पद्धतीने पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजी चालली तर दुसऱ्या इनिंग मध्ये ही चालू शकतोय. काही घडेल सांगू शकत नाही. क्रिकेटचा खेळ आणि जीवनाचा मेल सुरुवात होताना मात्र माहिती होते, परंतु अंत कधी होईल हे सांगू शकत नाहीये. दर्शन पाटील टर्न होत आहे गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस आपण पाहिलं अप्रतिम चेंडू. यॉर्करलँडचा चेंडू फलंदाज पायचीच्या स्वरूपात बाद. या सामन्यामध्ये अप्रतिम दर्शनांची दर्शनीय ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली. पहिली आपण जर विचार केला तर 2 विकेट घेतले होते आणि 4 धावा फक्त खर्च केल्या होत्या. इथं मात्र आपण पाहू शकता ओव्हर टाकण्यासाठी येतोय आणि पहिल्याच चेंडूवरती आपल्यातून विकेट प्राप्त करतोय. पहिल्याच चेंडूवरती थोडीशी आता मात्र पत्तझड आपल्याला पाहायला मिळते विकेटची. ज्या पद्धतीने एप्रिल-मे महिन्यामध्ये झाडांचे पत्ते खाली पडतात तसे इथं मात्र विकेट आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत तब्बल 6 गडी बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहतोय आपण. दर्शन पुन्हा एकदा टर्न होत आहे गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस हे अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू मात्र निघून गेला स्क्वेअर अंबरच्या रिजन मध्ये. या एका धावेने धावसंख्या आपण पाहू शकता 50 धावा धावफलकावरती लागतायत. दर्शन पाटील लगातार चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. यावेळेस मात्र दर्शन यानं घडवला सीमारेषे बाहेर षटकाराच्या रूपाने दर्शन. तर आपण पाहू शकता वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय दर्शन. इथं मात्र यावेळेस थोडासा कमजोर चेंडू आणि पुरेपूर फायदा उचलतोय. 6 धावा मिळत आहेत. इथेही विकेट घेण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण जसं म्हणतोय की धक्क्याने माणूस सुधारतोय. एक षटकाराचा धक्का लागला त्यानंतर अचूक लेन आणि अचूक टप्पा आपल्याला पाहायला मिळाला. हा चेंडू निर्धाव. शेवटची ओव्हर आहे. काही चेंडू शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी करावी लागेल. एकंदरीत आता विचार केला तर धावफलक 56 धावांवरती. यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने लोकांच्या रिजन मध्ये चेंडू येते. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एकच धाव एकापेक्षा अधिक काही नाही आहे. दुहेरी धावसंख्या गेली तर काही जास्त फरक पडणार नाहीये, परंतु मोठा फटका लागला तर निश्चित डावाला चांगला आकार मिळेल. तर पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज बोलतोय गोलंदाजी मार्क वरती. या वेळेस ही फलंदाज मात्र बाद.
तर 6 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता 57 धावा जमा केल्यानंतर 58 धावांचा टार्गेट ठेवलेला आहे. आइए दोस्तों, बहुत ही सुहानी शाम और एक बड़े मुकाबले के टॉस की तरफ हम बढ़ रहे हैं. मेरे साथ तारिक रईस फेम टीम जैलिस तलोली की कैप्टन हरीश केने और आरडी विनोद पाटिल फेम टीम आरडी 4440 के दीपेश माली है. मैं इस टॉस के लिए मोहतरम 70-70 के ऑनर तारिक सैयद साहब आपसे इल्तिमास करता हूं कि आपके दस्ते मुबारक से हम इस टॉस को अंजामदही तक पहुंचा रहे हैं. आने वाला जो बीसीएल है, फर्स्ट टाइम इन हिस्ट्री, अल्ताफ वाली प्रेजेंट BC4 एंड पायनियर ऑर्गेनाइज, उसमें आप 70-70 ब्रांड के उन खूबसूरत ड्रेसेस को देखने जा रहे हैं ऑक्शन में, जिनका इनॉग्रेशन हो चुका है. तारिक सैयद साहब के हाथ में मैं सिक्का देता हूं. हेड कहना है हरीश का और सिक्का उछलता हुआ हेड आया है. बहुत शुक्रिया तारिक सैयद साहब. हमारी कोशिश रहेगी कि आपके सर आपको जाना नहीं है. हरीश, सबसे पहले तो ये बताइए कि अभी तक इस शो में आपकी जो टीम खेली है, एज अ कैप्टन आप सेटिस्फाई है ज़रूर, लेकिन सबसे उम्मीद रहेगी अच्छा परफॉर्मेंस करें. क्योंकि मैच बड़ा है. टॉस जीता क्या करेंगे, फील्डिंग करेंगे. कारण बता सकते हैं? चेसिंग में थोड़ा सा आसानी हो रहा है और कम से कम रनों में रोकना चाहेंगे. कपिल केने के टीम में आने की वजह से आपकी गेंदबाजी मजबूत हुई है. टारगेट पे कौन बैट्समैन रहेगा? सभी टारगेट पर रहेंगे और अच्छा परफॉर्मेंस करने की कोशिश करेंगे. उम्मीद करें कि आज की शाम रंगीन होने जा रही. ज़रूर होगी. ऑल द बेस्ट. दीपेश माली, कल जन्मदिन था, तोहफा भी आपको दिया, आज भी मैच अच्छे से जीता. पहले ये बताइए कि टॉस जीतते तो क्या करते बल्लेबाजी करेंगे. और आपको बल्लेबाजी मिली. एक टारगेट माइंड सेट होगा कि कहाँ तक जाना चाहेंगे. ऐसा कुछ नहीं है, ज़्यादा से ज़्यादा रन करने की कोशिश करेंगे. और ये बताइए कि जूनियर खिलाड़ियों का जो परफॉर्मेंस बढ़ रहा है उसके बारे में आपका क्या कहना है? अच्छी कोशिश, मतलब सब अच्छा खेलने की कोशिश कर रहे हैं. जूनियर बच्चे सबको चांस मिल रहे हैं. बस अच्छा खेलो सब लोग. कैप्टन अपने तरफ से क्या देना चाहेंगे? कुछ नहीं, अच्छा खेलने की कोशिश करेंगे बस. क्या किरण पाटिल फिर से ट्रम्प कार्ड रहेंगे? सबसे उम्मीद है किरण है, हिमांशु, संतोष मडवी, अक्षय कासार. All the best. The news from the toss box is Jadis captain Harish Kene won the toss and elected ball first. Is back to the commentary box. आइए. थँक्यू सिद्धी भावे सर. जर विचार केला तर आइए दोस्तों, अब उस पर्सनालिटी की हम इज्जत अफजाई करने जा रहे हैं जिसने स्पोर्ट्स की दुनिया में क्रिकेट की पजीराई की. 70-70 ब्रांड से न सिर्फ क्रिकेट स्पोर्ट्स मटेरियल बल्कि 70-70 लाइव टेलीकास्ट और उनका बिग बैश आपने देखा. मोहतरम तारिक सैयद साहब की हम इज्जत अफजाई, हौसला अफजाई और उन्हें वेलकम कह रहे हैं. और फोकस में नीलेश पाटिल की शुभ हाथों से उन्हें शॉल और
ओके, आपणास विनंती असेल की आपण व्हीआयपी डायझर यायचं आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. जर बघितलं तर 6 षटकामध्ये 36 चेंडू मध्ये जवळजवळ 57 धावा जमा केल्या. 58 धावांचं आव्हान ठेवलं एसपी दापोडे संघासमोर. सलामी जोडी खेळपट्टीवर गेलेले आहे आतिश भांबरे आणि भावेश चौधरी. संघाकडनं पहिले षटक. धन्यवाद शशिकांत. तर भाविक चौधरी विथ आतिश भांबरे टू ओपनर ऑन द ग्राउंड आणि फ्रंटलाईन गोलंदाज गेसुद्दीन शेख गोलंदाजी मार्गावर सज्ज होते. क्षेत्ररक्षक व्यूहरचना आपण पाहू शकतो. 2 क्षेत्ररक्षक ऑल्टरनेट मध्ये तैनात केले आहेत. त्यामध्ये डीप मिडिल रिझर्व्हमध्ये A1 पवन, त्यानंतर स्टेट लॉक ऑफ रिझर्व मध्ये आपण पाहतोय रॉक ऑफ भिवंडी श्याम चौधरी. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून कव्हरच्या डोक्यावरून चेंडू टोलवलेला आहे. स्वीपर कव्हर मध्ये जोपर्यंत चेंडू फील केला जातोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावेने भाविक चौधरी आपलं स्वतःचं खातं उघडतोय आणि 2 धावेने अकाउंट ओपन होतोय एसपी दापोडे या संघाचं. 58चं लक्ष्य आणि 58 लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय एसपी स्पोर्ट्स दापोडे या संघ. करण पाटील फॅम टीम. गेसुद्दीन व्हीआयपी डायचं इनकडून वळताना सामना करेल फलंदाज पुन्हा एकदा भाविक चौधरी. यावेळेला मात्र अप्रतिम चेंडू अतिशय उत्कृष्ट चेंडू आउटसाइड ऑप्टिमा चेंडू हाताळला होता आणि फलंदाज पूर्णपणे बीट होते. खरं तर एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होऊ शकला नाही. थर्डमॅन फाईन लेग 30 सर्कलमध्ये, त्यानंतर पॉईंट 30 सर्कलमध्ये आपण पाहतोय. ऑफ साईडला कव्हर 30 सर्कलमध्ये आणि एक्स्ट्रा कव्हर 30 सर्कलमध्ये. याने मात्र कव्हर पंच डोक्यावरून हा चेंडू टोललेला आहे. डीप मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे मात्र अंतिम क्षणी शेरच जिंकतोय तो चेंडू जातोय सीमा पार चौकार. कृपया खेळाडू कक्षामधून कोणी कशा प्रकारचा आवाज द्यायचा नाही. कृपया विनंती असेल खेळाडू कक्षाला. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. 4+1 या 4 धावा आणि पुढील चेंडू उघडा डोळे पहा नीट, कारण पुढचा चेंडू असणार फ्रीट. पाहूया फ्रीटचा कशाप्रकारे फायदा उचलतोय फलंदाज भाविक चौधरी. धनाजी पाटील यांच्याकडून आमच्या कॉमेडी पॅनलसाठी या आयोजनासाठी आणि खेळणाऱ्या सर्व संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद धनाजी पाटील, आपले हार्दिक स्वागत आहे. तर लगेच सामना सुरू करायचा आहे. नो ना चल आता बोलू ना. तर पुढील चेंडू फ्रीट असणार आहे. पण फ्रीटचा कशाप्रकारे फायदा उचलतोय फलंदाज भावेश चौधरी. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 7 धावा. गेसुद्दीन शेख फ्रंटलाईन गोलंदाज आपण पाहतोय. माऊली स्पोर्ट्स या संघाकडून पहिलं षटक हाताळतोय. P1चं पहिलं षटक मार्गस्थ आहे. गेसुद्दीन टर्न फ्रॉम व्हीआयपी डायझिन फेसिंग हिम भावेश चौधरी. यावेळी इनफिल्डच्या वरून चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू जातोय सीमा पार दणदणीत चौकार.
4 ने वाढते, धावसंख्या 4 ने दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 11 धावा. हे चौकोऱ्यांच्या मदतीने भावेश चौधरी पोहोचतो आपल्या वैयक्तिक 10 या धावसंख्येवर. संघाची धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 11. जे आव्हान आहे ते 58 धावांचं. या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं आव्हान होते 57 धावांचं आणि ते आव्हान सहजरित्या पार केलं होतं ते RD440 ओवली या संघाने. या सामन्यामध्ये कशा प्रकारे प्रदर्शन पाहायला मिळते. योगेश भोईर फॅम टीम माऊल स्पोर्ट्स वलपाडा विपक्षे करण पाटील फॅम टीम SP स्पोर्ट दापोडे या दोन संघांमधील लढत आपण पाहतोय. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल RD440 ओवली विपक्ष झायलीस तलवली या दोन संघामध्ये. पवारला बोलवा. तर सामना सुरू करायचा आहे. गेसुद्दीन शेख आम्हाला वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे, कारण यानंतर अजून एक सामना इथे खेळवला जाणार आहे. गेसुद्दीन शेख पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. सामना करायला फलंदाज भावेश चौधरी. यावेळी मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. सीमा पार 6 धावांसाठी षटकार. व्हॉट अ शॉट. धावसंख्या 6 ने मुसन्ने मारते. धावसंख्या 6 ने ओढून झालेली होती 17 धावा. अतिशय स्फोटक फलंदाजी करताना आपण पाहतोय भावेश चौधरी मॅन फ्रॉम रानाल. आणि P1च्या पहिल्या षटकामध्ये मेंढरी पावलाच्या पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करताना SP दापोडे संघाचे फलंदाज खास करून भावेश चौधरी. फील्ड मध्ये परिवर्तन केलं जात आहे. श्याम चौधरी याला लॉंग ऑफ रिझन वरून मिड ऑफला बोलवलं जात आहे आणि नितीन पाटील मॅन फ्रॉम धामणगाव याला स्टेट लॉंग ऑन रिझनला तैनात केलेलं आहे. यावेळी बॅकफुट जाऊन चेंडूला पंच केलेला आहे. कव्हर रिझन कडे क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं डीप मध्ये. रिले फिल्डिंगचा नजारा मात्र 3 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. अतिशय उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये. धावसंख्या 3 ने वाढते. धावसंख्या 3 ने वाढून झाली ते 20 धावा. गेसुद्दीन पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. बोल बोल बोल. हो 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 हो. ते सांगतो मी नंतर. गेसुद्दीन शेख गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू एका चोटी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि सफलही ठरतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. हे एकेरी धावेने पहिल्या षटकाची समाप्ती. P1च्या पहिल्या षटकाची समाप्तीनंतर SP दापोडे संघाची धावसंख्या झालेली होती बिनबाद जिंदाबाद 21 विदाउट लॉस एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. चांगली सुरुवात आहे. शशिकांत आपण पाहतोय 58चं लक्ष आहे आणि जमीची बाजू SP दापोडे संघाच्या दृष्टीने कोणताही फलंदाज इथे बाद झालेला नाही. तर लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. P1च्या पहिल्या षटकात समाप्तीनंतर एक चांगली धावसंख्या 21 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. पॉल्टीच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी केलेली आहे ती भावेश चौधरी याने. गोलंदाजी मार्गावर धीरज येतोय मॅन फ्रॉम वडूनगर. P2चं दुसरं षटक हाताळण्यासाठी. आमच्या आयोजक तेजस पाटील साहेबांचे जिवलक मित्र उद्योगपती निंबावली रुपेश गुलवी साहेबांचं थोड्याच वेळात तिथे आगमन होणार आहे. त्यांचे नक्कीच आयोजन कमिटीकडून हार्दिक स्वागत असणार आहे. धीरज गोलंदाजी मार्कवर. नमदला गेले. सामना करेल फलंदाज आतिश बांबळे. P2चं दुसरं षटक घेऊन आलेलं आहे गोलंदाज धीरज. 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. यावेळी मात्र चेंडूला दिशा दिलेली आहे.
स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग रिझन मध्ये मात्र चांगलं क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेगला. तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतो फलंदाज आतिश भांबरे. या 2 धावने आतिश भांबरे पोहोचतो आपल्या वैयक्तिक 3 या धावसंख्येवर. संघाची धावसंख्या आपण पाहतोय धापलकावर 23 धावा. 58चं लक्ष आणि 58 या लक्ष्याचा पाठलाग करताना करण पाटील फॅम टीम SP दापोडे या संघ. यावेळी चेंडूला टोलवलं ते मिडियम कॅटर रिझर्व मध्ये. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण. छोट्या बॅकलिपचा वापर केला होता यावेळी फलंदाजाने आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला तालमेल पाहायला मिळतो भावेश चौधरी आणि आतिश भांबरे. आणि तालमेल क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं असतं. रनिंग बिटवीन द विकेट साठी क्रिकेटचं मॅन्युअल जर उघडून बघितलं तर येस नो वेट या 3 गोष्टींचा आवश्यकता असताना या 3ही गोष्टी इथे पाहायला मिळतात. धीरज राऊंड विकेट गोलंदाजी करताना इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न फाईन केलेला आहे. फाईन लेग रिझन मधून चेंडू जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. निवडून झाले ते 29 धावा. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकामध्ये फक्त 1 निर्धाव चेंडू तोही दुसरा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर प्रत्येक चेंडूवर धावा घेण्याचा प्रयत्न SP दापोडे संघाच्या दोन्ही सलामीवीरांनी केलेला आहे. इम्प्रोवाइज फटका पुन्हा एकदा मारलेला आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण. चांगले रणनीतीने खेळताना हे दोन्ही सलामीचे फलंदाज आपण पाहतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट हे पाहायला मिळते. धावसंख्या 2 ने वाढून झालेली आहे ती 31 धावा 31. 58चं लक्ष आहे आणि 58 या लक्ष्याचा पाठलाग ज्याप्रमाणे करायला हवा होता सलामीवीरांनी त्याप्रमाणे SP दापोडे संघाकडून करताना दोन्ही सलामीचे फलंदाज भावेश चौधरी मॅन फ्रॉम रानाल आणि आतिश भांबरे मॅन फ्रॉम वलगाव. धीरज राऊंड विकेट. यावेळी अतिशय उत्कृष्ट फटका श्याम चौधरी बनतोय प्रेक्षक आणि चेंडू जातोय श्यामच्या डोक्यावरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 6 ने वेगाने वरते. धावसंख्या 6 ने वाढून झालेली आहे ती. धाव फलकावर 37 धावा. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी दोन्ही सलामीवीरांच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुढील चेंडू यावेळी फुलटाच चेंडू आणि चेंडूला भिरकवून दिलेला आहे. एका टप्प्याने चेंडू जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. दोन षटकांची इथे समाप्ती झालेली आहे शशिकांत केने आणि 2 षटकांची समाप्तीनंतर पूर्णपणे फ्रंटफुटवर आपण बघतोय करण पाटील फॅम टीम SP दापोडे. ऑनरचे नाव करण आहे आणि नक्कीच संघामध्ये करण सध्या संचारलेला आहे. निश्चित जर बघितलं धुमाळ साहेब चांगली फलंदाजी केली. पहिल्या जर पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावसंख्या जर बघितली धाबलकावर 41 धावा. चांगली अशी फलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर 21. दुसऱ्या षटकामध्ये 20. कोणताही फलंदाज इथे बाद झालेले 10चे 10 विकेट शेष आहेत आणि तुमचे जेव्हा 10चे 10 विकेट शेष असतात तेव्हा तुम्हाला फलंदाजीचं लायसन मिळतं. निश्चितच आता संघाकडनं 3रं षटक घेऊन इथे पवन केने. मागच्या सामन्यामध्ये पवन केने यांनी A1 गोलंदाजी केली होती. मग इथे A1 गोलंदाजी करावी लागेल जर या स्पर्धेमध्ये माऊली स्पोर्ट्स संघाचं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर. निश्चितच धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 41 धावा. दरम्यान भिनार येथून रमेश भोईर यांच्याकडून या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद रमेश भोईर भिनार. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. यावेळी फटका फसलाय आणि अशा प्रकारे पहिला फलंदाज बाद होतोय तो भावेश चौधरीच्या रूपाने. भावेश चौधरी मॅन फ्रॉम रानाल आणि नवीन फलंदाज मॅन फ्रॉम रानाल बिग बर्ड ऑफ रानाल चिराग माली 3ऱ्या क्रमांकावर 1 डाऊनला खेळण्यासाठी जातोय.
पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये नक्कीच आपण पाहतोय तो एस पी दापोडे हा संघ, कारण तिसरे षटक मार्गस्थानी धावफलक धावा झळकलेल्या आहेत 41. अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. तिथून गोलंदाजी इथून करावी लागेल ती माहुल स्पोर्ट्स संघाच्या येणाऱ्या सर्व गोलंदाजांना, कारण खेळपट्टीवर एक चांगली जोडी अतिश भांबरे यांनी नुकताच आलेला जो संघ नाही का एस पी दापोडे या संघाचा चिराग माली, पवन केने शॉर्ट रनअपने गोलंदाजी करताना. यावेळी चेंडूला केवळ अस्करराव विकेट खेळून काढलेला आहे. बॅकवर्ड पार रिझन मध्ये खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जाते सीमा पार 4 धावांसाठी चौकार. दिला जातोय चेंडू लाईन ना पाहतात पंच विक्रम नाईक आणि नक्कीच पवन केने याला हा चेंडू मात्र पुन्हा टाकावा लागेल. दरम्यान धावसंख्या 1 ने वरते धावसंख्या 1 ने वरून झाली ते 46. यावेळी चेंडूला टोललेला आहे कव्हर पॉइंट रिझन मध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे नाही आणि चेंडू जात आहे सीमा पार दणदणीत चौकार. दापोडे संघाने या सामन्यामध्ये केलेले आहे. पवन केने यावेळी पुन्हा एकदा त्याच दिशेने फाटका जणू काही रिप्ले आपण पाहतोय आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा पार 4 धावांसाठी चौकार. यावेळी एक मोठा फटका हवाई फायर आणि चेंडू जातोय सीमाच्या बाहेर आणि हा सामना जिंकलेला आहे तो एस पी दापोडे या संघाने. अभिनंदन एस पी दापोडे, अभिनंदन या संघाने एक बिग बडअप राहणार. चिराग माली अभिनंदन, ऑनर करण पाटील, हार्ड लग माऊली स्पोर्ट्स, हार्ड लग योगेश भोयर आणि हार्ड लग संघ नाईक. तर या सामन्यामधील सामनावीर यांची मॅच आहे ना एसपीची डबल पुढे डबल कुठे नक्कीच या सामन्यामधील सामनावीर ज्यांनी गोलंदाजी करताना अतिशय उत्कृष्ट केलं होतं प्रदर्शन, खेळाडूचं नाव आहे दर्शन पाटील ठरलाय या सामन्याचा सामनावीर. अप्रतिम गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. खरं तर 2 प्रबल दावेदार होते अतिश भांबरे, मात्र दर्शन यांनी अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन केलं होतं गोलंदाजीच्या माध्यमातून आणि तिथेच मात्र कुठेतरी एस पी दापोडे संघाचं पारडं जड झालं होतं. तरी दर्शन पाटील मॅन फ्रॉम वडगड ठरलाय या सामन्याचा सामनावीर. एस पी दापोडे संघाने थांबायचं, कुठे जाय शेवटचा सामना आपल्याला खेळावा लागेल. आपण कुठे जायचं याची नोंद घ्यायची आहे. दापोडे संघ आपका आखिरी मुकाबला होगा. यस, आइए दर्शन पाटिल, बहुत ही खूबसूरत गेंदबाजी. तारीफ सैयद साहब के हाथों से हम आपको ये मैन ऑफ द मैच की ट्रॉफी दे रहे हैं. वेल डन दर्शन एंड ऑल द बेस्ट. कॉन्ग्रेचुलेशन करण पाटिल.